प्रतिबिंब जनमानसांचे। हमाल पंचायत आक्रमक, अशोक सानप व किसन सानप यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी। संघटनेची बदनामी सहन करणार नाही, अविनाश घोले यांचा इशारा। 10 जूनपासून आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगरमध्ये अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतने अशोक किसन सानप व किसन लिंबाजी सानप यांच्या विरोधात तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आज 3 जून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। संघटना व पतसंस्थेच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करून शासनाची दिशाभूल व संघटनेची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे। जिल्हाध्यक्ष अविनाश हरिभाऊ घुले यांनी सांगितले की हमाल पंचायत अनेक वर्षांपासून हमाल, मापाडी व कष्टकरी कामगारांच्या हितासाठी कार्यरत आहे। संघटनेचे सर्व व्यवहार पारदर्शक व कायदेशीर चौकटीत होत असून कोणताही पुरावा नसताना आरोप करून संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा प्रकारांना कठोर कायदेशीर उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। यावेळी उपाध्यक्ष गोविंद पंढरीनाथ सांगळे, शेख रज्जाक शेखलाल, जनरल सेक्रेटरी मधुकर धर्मा केकान, सल्लागार अशोक बाबर, विष्णुपंत लक्ष्मणराव म्हस्के, ॲडव्होकेट विक्रम लक्ष्मण पाडेकर, ॲडव्होकेट वैभव अनुराध कदम यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सतीश विश्वनाथ शेळके, रवींद्र रामचंद्र भोसले, बबन रघुनाथ आजबे, नवनाथ निवृत्ती बडे, नारायण काशीनाथ गीते, लक्ष्मण नाथा वायभासे, सुनील अश्रुबा गीते, पांडुरंग शंकर चक्रनारायण, विष्णू काशीनाथ ढाकणे, मच्छिंद्र रामभाऊ दहिफळे, राजू त्रिंबक चोरमले, गणेश आनंदा बोरुडे, सुनील विश्वनाथ गर्जे व राहुल हरी घोडेस्वार यांनी पाठिंबा दर्शवला। दरम्यान 10 जून 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक भूमिका जाहीर करण्यात येईल असा इशाराही हमाल पंचायतच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला। काही दिवसापासून, काही वर्षापासून किसन लिंबाजी सानप व अशोक किसन सानप हे जिल्हा हमाल पंचायतची कायम बदनामी करीत आलेले आहेत। वारंवार संघटनेच्या जे कामगार असतील त्यांना भडकून देणं, वेडोवाकडं काही चुकीचं सांगणं, अशा गोष्टी ते करत आहेत। आणि कामगारांनी आम्हाला येऊन सांगितलं की नेहमीच त्यांनी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्या। त्याच्यामुळं संघटनेच्या लोकांनी जो आपला 15 दिवसाला आपण जी दैनंदिन मीटिंग घेत असतो त्याच्यामध्ये आपण ठराव करून त्याचं सभासद पद मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं आपण रद्द केलं। आणि तो कायद्याचा आमचा संघटनेचा अधिकार आहे, कोणाला ठेवायचा आणि कोणाला नाही, हा संघटनेचा अधिकार आहे। जो संघटनेच्या विरोधात जर चुकीचं वागत असेल, चुकीचे वक्तव्य करत असेल, तो संघटनेला अधिकार आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी आणखी एक आरोप असा केला की आम्हाला लायसन आमचं रिन्यू करत नाही। तर लायसन रिन्यू करण्याचा हा पार्ट हा मार्केट कमिटीचा आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे। त्यांनी त्यांच्यापाशी जाऊन मांडावं, आमच्यापाशी त्याचा विषयच येत नाही। तो एक खोटा आरोप केला आहे। पतसंस्थेच्या बाबतीत आमचा एक खोटा आरोप केलेला आहे। अजून आज माझी स्वतःची बदनामी केली। हॉस्पिटलचं अजून एक मुद्दा असा आहे की ते म्हणतात आम्हाला औषधं निवेदनात त्यांनी जे दिलंय ना त्याच्यात औषधं उपचार केले नाही। आम्ही आज केस पेपर सगट त्यांनी त्यांच्या कुटुंबांनी आजपर्यंत 2,37,000 रुपयाची औषधं आपण पुराव्यानिशी आज कलेक्टर साहेबांना आता तिथं मांडणी केलेली आहे। तर हे जे आरोप, बेछूट आरोप आणि त्यांनी जे निवेदनात आरोप केलेले, त्याचं आमचं पोलीस प्रशासन असेल, कलेक्टर ऑफिस असेल, तर आमची कलेक्टर साहेबांना विनंती राहील की ह्या गोष्टीचा आपण खुलासा करून घ्यावा। जर हे आरोप त्यांनी सिद्ध करावे, जर सिद्ध नाही झाले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर येत्या 7 दिवसाची आम्ही त्याला मुदत टाकलेली आहे। जर संघटनेची बदनामी थांबली नाही आणि त्यांच्यावर जे खोटे आरोप सिद्ध झाले नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पूर्ण जिल्हा, हमाल, मापाडी, स्त्री हमाल असतील, आमचे घटक संघटना असतील, आमच्या सर्व आम्ही पूर्ण जिल्हा बंद ठेवू आणि ही संघटनेची बदनामी त्यांनी थांबवावी, नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग लोकशाही पद्धतीने करणार आहोत। संघटनेची बदनामी जिल्हा हमाल पंचायत सहन करून घेणार नाही। संघटना ही माथाडी कामगाराची संघटना आहे। संघटनेमध्ये सगळ्यात ही मायबाप आहे संघटना। या संघटनेमुळं हमालाला त्याची पत मिळालेली आहे आणि जर समजा या संघटनेची बदनामी केली तर हमाल जिल्ह्यातला हमाल ही बदनामी सहन करून घेणार नाही। याच्या पुढे आम्ही जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच्यावर कारवाई करू। मी झाडू काम करते मार्केट यार्डमध्ये। आमचं असं आहे की आम्ही आमची संघटना मी बालपणाची आहे तिथं। आमच्या संघटनाने कधीही कोणावर अन्याय नाही केला, कधीही हातभार लावलं, गोरगरिबांना साथ दिली। आणि हे आता हे सानप म्हणून हे एक हमाल आहे, मी लई वर्षापासून त्यांना ओळखीते। आता कसं आहे, आमच्या बाबतीत जर म्हणलं की हमाल पंचायत आणि संघटना हे आमच्या मायबाप आहेत, सतत यांचा हात आमच्या डोक्यावर
असतो, आमच्या पाठीशी असतात उभे. आणि त्यांची बदनामी केल्यावर खास करून आमचे तात्या, आमचे अण्णा होते आणि तात्या पण आहेत, आमचे मायबाप, बहीण भावंड हे सगळे नातेवाईक ते आम्हाला एक कुटुंब समजून आम्हाला समजून सांगतात. सगळे काही चुका जरी झाल्या असल्या तर त्यांच्यावर पांघरून टाकून सगळ्यांना एकत्र घेऊन जातात. आणि सानपने असा आरोप केलाय की बदनामी केली आहे हमाल पंचायतची संघटनाची. आमची संघटना अशी कुणाला बी असं हे करत नाही. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा